तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग काढून राहिले. तर आता कसं पावसाळ्याचा सीझन चालू झाला आहे आणि ज्या नांगरट्या झाल्या होत्या त्यांना फणफळ्या द्यायच्या आहे. तर बघा, आता काल मस्तपैकी 2-3 बिघ्याला आपण फणफळी दिली आहे. तिकडे काही वावर आहे, तिकडे काही आहे आणि इकडे फणफळी देऊन झाली आहे. तर आता बाकीचे मळे आपले तिथं जायचं आपल्याला फणफळी द्यायला. तर आज पावसाचं वातावरण पण आहे, म्हणजे ज्या दिवशी मी काम करायला बी लागलो त्या दिवशी लगेच वातावरण होऊन जाते, म्हणजे कामाचा खेळ. बघू आपण काय होतंय पुढे ते नाही का. याच्या अगोदर 4-5 दिवस झाले तेव्हा पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे भरपूर सारे ढेकळं फुटली. पण फणफळी देऊन ते पण सपाट करायचे, म्हणजे कसं अजून एक पाऊस झाला की लगेच पेरणी चालू व्हायला. तर बघा, आपला हा ट्रॅक्टर आहे 475. आणि जेव्हा हा ट्रॅक्टर लॉन्च झाला तेव्हा टॉप मॉडेल होतं. मस्तपैकी फणफळी जोडलेली आहे. काल काही ठिकाणी मारले आपण नाही का फणफळी. पण आता चला बघू, जाऊया आणि आपलं काय एवढं फणफळी आज मारून घेऊ. नाही तर शनिवार रविवारच आपल्याला सुट्टी राहते, बाकीच्या दिवशी आपले क्लास चालू राहते, त्याच्यामुळं टाईम काय भेटत नाही. पण काल टाईम भेटला थोडंफार. इथं हा एवढा मळा उरकून घेतला आहे, आता 2 मळे राहिले. तर जाऊया तिथं पण मारून घेऊया, तुम्हाला पण दाखवतो थोडंफार नाही का पावसाळ्याचं कसं आहे, शेतकऱ्याचे कामं काय. तर भरपूर जणांचे कसे कामं चालू झाली. ते काही लोक पेरणी चालू झाली, काही टमाट्याचे कामं चालू झाले, काही सऱ्या ओढून धनी लावायचे कामं चालू झाली, काही फणफळी देऊन सपाट करून राहिली वावर नाही का. परत एकदा पाऊस आल्यावर लगेच पेरणी चालू होऊन जातील. आज वातावरण झालं आहे चांगलं पावसाचं, काय माहिती पडू शकतो पाऊस, पण बघू, आपण आपलं काम करत राहू. विषय काय झाला माहिती आहे का, शेतकऱ्याला पावसाची गरज आहे यावर्षी. पण यावर्षी काय झालं, पाऊसच पडून नाही राहिला. एकदा पाऊस झाला त्याच्यानंतर डायरेक्ट आता 10 दिवसाचा त्यांनी गॅप घेतला आहे. त्याच्यामुळं आता कसं कामं करू राहिले, सगळे फणफळ्या मारून वावरं तयार करू राहिले लोक. पण तरी पावसाचं फक्त आज वातावरण झाले, पण पाऊस येतो का नाही त्याची गॅरंटी नाही. भरपूर लोकांचे टोमॅटो लावले होते, पण त्यांनी डायरेक्ट उपटून टाकले, का बरं की जळून गेले. आणि काही लोकांचे थोडेफार राहिले. आता आपले बरे आहेत टोमॅटो, जाताना मी तुम्हाला थोडेफार दाखवतो. पण पाऊस पाहिजेलच शेतकऱ्यासाठी नाही का. एवढं किती काय केलं तरी पण विहिरीचं पाणी काही पुरत नाही, त्याच्यामुळे पावसाळा पाहिजेलच. पण ठीक आहे, चला बघू, ते काय आपल्या हातात नाही. पण चला आता जाऊया, आज आपण आपलं काम करून टाकू. बघा आपला ट्रॅक्टर. चलो हे बघा, भरपूर लोकांनी तांबाटे उपटून परत लावले. तर या साईडला पण आहे, पण यांचे चांगले आहे अजून, तसे आपले पण चांगलेच आहेत. आता आपण पोचलो नाही का जिथं फणफळी मारायची, तिथं पोचलोय. हे बघा, हे आपलं वावर आहे, शेत आहे, आणि हे आपलं तळ आहे. सगळ्यात पहिले तर फणफळी मारायच्या अगोदर मी तुम्हाला थोडं तळ दाखवतो आपलं, आणि वरून व्ह्यू पण दाखवतो किती क्षेत्राला आपल्याला फणफळी मारायची नाही का. तर हे आपलं तळ आहे, याला बनवून 4-5 वर्ष झाली. पण मग आता त्याचं काम चालू आहे, कागद टाकायचं. अरे हे बघा, कारिगिरी बघा, त्याची अडकवायची कडी आणि त्याची लावायची कडी कुठे, म्हणजे अशी बी कारिगिरी आहे आमच्याकडे. गेट वगैरे सगळं बनून झालं, तार कंपाऊंड. आणि आता फक्त कागद यायचा बाकी आहे. कागद टाकल्यावर आपलं तळ रेडी होईल. हे बघा, लाईक झाडं वगैरे झाले होते ते काढून टाकले आणि साफ बीप केलं आहे मस्तपैकी. पण मग विषय काय माहिती का, तळ बनवून झाले 4-5 वर्ष, आणि त्याच्यात कागद टाकायचा यावर्षी मुहूर्त निघाला, आणि याच वर्षी पाऊस पडून नाही राहिला. त्याच्यामुळं आम्ही थोडं धाकधूक चालू आहे की कागद टाकू की नको टाकू, टाकू की नको टाकू. नाही, कागद टाकले पाऊस नाही झाल्यावर काय करायचं. पण मग वातावरण जोरात झालं आहे, तर बघू
घेऊ टाकून नाही. आणि कागद नाही टाकलं बा आता हे तुम्हाला बघा दिसून राहिले, हे लाईनी पडल्या या पावसामुळे पडल्या, एक पाऊस झाला तर त्याच्यामुळे पडेल. बाकी तळ चांगल्या प्रकारे साफ झाले. आणि तळ्याने यावर्षी कागद टाकायसाठी 4 लाख रुपये खाली, त्यावेळी 3 लाखाचा नुसता कागदच झाला आहे आणि 1 लाखाचं तार कंपाऊंड. तर अजून कागद यायचा बाकी, बघू आपण. हे बघा, आणि मी तुम्हाला दाखवतो फणफळी आपल्याला कुठं मारायची ते. इकडून या तळ्यापासून तर ते ट्रॅक्टर ना त्या लाईनीपासून तर शेवट ते झाडं आहे ना लिंबाचे, तिथून तिकडं पण एक वावर आहे. तर एवढं आपल्याला या माळ्यामध्ये एवढं क्षेत्र आपल्याला, हे तळ 1 बिघ्याचं आहे. तर एवढं क्षेत्र आपल्याला, एवढं आज आपल्याला फणफळी मारायची. आणि अजून एक आहे माळा, तिकडं बी जायचं आपल्याला. तर बघू, पहिले एवढं मारून घेऊ. म्हटलं तुम्हाला थोडाफार व्ह्यू दाखवू तळ्याचा आणि वावराचा, त्याच्यामुळे दाखवला. आणि हे बघा, आता हा व्ह्यू बघून घ्या आणि परत एकदा मी फणफळी झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर आता आपण सुरुवात करू फणफळीसाठी. नाही का, टाईम नाही, पावसाचं वातावरण झालं. तर एवढं मारून घेऊ. आपला ट्रॅक्टर पण रेडी आहे आणि आपण पण रेडी आहे. चला, हे बघा शेजारच्यांचे झाले मारून, तर आता आपले राहिले. आपण तेवढं काम आपलं करून घेऊ. मस्तपैकी काम लवकरात लवकर आवरून घेतल्यानंतर पाऊस आला तरी काय अडचण नाही. आपण हे बघा, इकडून 3 गरके तिकडून 3 गरके असे झाले आपले मारून 10 मिनिटामध्ये. पण मग आपलं वावर कसं आहे, हे बघा सरळ आहे, तिथून तर तिथपर्यंत सरळ आहे. त्याच्यामुळं काय वाटत नाही ट्रॅक्टर चालवणारा, की लिव्हर सेट करून द्यायचा, चौथा लो टाकून द्यायचा आणि चालून द्यायचा, ते सपाट होऊन जातं फणफळीनं. पण विषय प्रॉब्लेम कधी होतो माहिती आहे का, जर आता समजा ते हे वावर इथून तर इथपर्यंत एक वावर आहे आणि इथून तर इथपर्यंत एक वावर आहे. तर काय होतं, जेव्हा नांगरणी मागं पुढं होते ना, तेव्हा ना 8 तासामुळे ना अशी खटकी पडते मध्ये. त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होतो आहे ना, की जेव्हा ट्रॅक्टर मौसममध्ये राहतो आणि अशी मध्ये खटकी येते, तो ट्रॅक्टर असा उडतो, फणफळी तर उडतेच मागं, पण पुढं एवढा झटका बसतो ना ड्रायव्हरला, की कमराला बी झटका बसतो आणि टायरला तर लयच मोठा झटका बसतो. तो एक पुरा मोठा प्रॉब्लेम येतो आपल्याला, म्हणजे जो फणफळी देतो ना त्याला. तर इथं फणफळी देणं एकदम इझी आहे. फक्त लिव्हर सेट करून द्यायचा आपला, हा लिव्हर सेट करून द्यायचा आणि चौथा लव द्यायचा टाकून आणि झालं, चालून द्यायचा गरके नसते नाही का. तो एक प्रॉब्लेम येतो की जेव्हा अशी मध्यभागी अशी खटकी येते ना, त्याच्यामुळे सगळा मौसम तुटून जातो, म्हणजे झटके बसतात नाही. तर त्याचा काय उपाय असेल तुम्ही सांगा नाही, की पहिला हा गारका मारून घ्यायला पाहिजे आणि ती खटकी बुजून घ्यायला पाहिजे नाही का. तो एक प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे, बघू आपण हळूहळू चालून देऊ आपण. 10 मिनटात तर आपलं एवढं झालंच आहे, होऊन जाईल. अजून 1-पाऊण तासामध्ये आपण सगळं 1 तासामध्ये कवर करून घेऊ. आपलं ना एक प्लॉट बघा, हा प्लॉट आहे ना, हा झाला आहे फणफळी मारून. तर आपण आता चेक करून घेऊ, म्हणजे ते गोले वगैरे आहे का नाही बरोबर आहे का. यावर की मी प्रत्येक एक प्लॉट झाल्यानंतर चेक करतो गोले वगैरे आहे का नाही, यावर की पडून जात्या. त्या दिवशीच एकाने नेला होता फणफळी आणि या बाजूचा जो पाऊक आहे ना, तो डायरेक्ट पाडूनच आणला. नेमका आता कोणत्या प्लॉटला पडला होता काय माहिती, पण त्याने शोधून आणला. काय करा ते असे लय बॅक करा ड्रायव्हर असे चालू दे ना ट्रॅक्टर, की वापस नाही. आपण तरी चौथा लव टाकतो, काय काय तर दुसऱ्यावर चालू दे. म्हणजे असं नाही केलं पाहिजे नाही का, स्वतःचं ट्रॅक्टर आहे असं म्हणून चालवलं पाहिजे. आता त्यांनी दिला दुसऱ्याच्या हातात, ड्रायव्हरच्या हातात, तो कसा चालवतो काय. पण नशीब तो पावका भेटला. असं आपण नाही, आपण प्रत्येक प्लॉट झाल्यानंतर चेक करतो गोल्या वगैरे आहे की नाही, पावकी बिकी आहे की नाही, बरोबर आहे की नाही, नट बीट फिट करून घेतो. असं नाही केलं पाहिजे नाही. तर असो ठीक आहे. आता आपलं एवढं झालं आहे प्लॉट, एवढून तेवढून 3.5 बिघ्याचा. तर अजून एवढं राहिलं 2 बिघ्याची ती पट्टी, ही 1 बिघ्याची, तिकडे एक आहे 10 गुंठ्याची. तेवढं कंप्लीट करून घेऊ आपण, म्हणजे एवढा माळा आपला कंप्लीट होऊन जाईल.
म्हणजे आपल्याला दुसऱ्या मळ्यात जायला. ठीक आहे, चला बघू. पावसाचं वातावरण झालं जोरात. हे बघा थिंब थिंब पडून राहिले थोडेफार. असं वाटत आहे का डिझेल संपत आले. आय थिंक डिझेल संपत आले. डिझेल टाकायलाच लागणार आहे आता. संपलंच. चेक करायला लागणार आता किती डिझेल आहे. मग आपण चेक करू. आपलं ना मीटर बंद आहे, तर डिझेल चेक करायचा देशी उपाय. हे बघा, आता काठी टाकून पाहू आपण नेमकं संपले का काय, अडकले का काय नळीमध्ये. हे बघा म्हणजे किती, 2 बोटं, म्हणजे डिझेल संपलंच आहे. आता पप्पाला कॉल करतो आणि डिझेल बोलून घेतो. नाही का कसं काय संपलं आहे का. 10 लिटर डिझेल टाकलं होतं काल. भरपूर झाले. आपण त्यापैकी झालं आहे आपलं, म्हणजे बिग्याला 1 लिटर वाटके ॲव्हरेज. आता एवढं झालं होतं या वावरातलं, पण काय आता डिझेल संपलं. आता वाट पाहायला लागेल डिझेलची. म्हणजे हा एक प्रॉब्लेम राहतोय. आपलं घर दुसऱ्या माळ्यात आहे ना, आपण दुसऱ्या माळ्यात आलो आहे. तर काल पण 10 बिघेसाठी डिझेल आणलं होतं 10 लिटर. काल पण 4-5 बिघे झाले. आज पण 4 बिघे झाले. मग ते संपून गेले. जेवढा जुना ट्रॅक्टर तेवढं कमी ॲव्हरेज चाललं आहे आता. कमी ॲव्हरेज नाही तर महिंद्रा आपला जास्त ॲव्हरेज येतो. पण ठीक आहे, कॉल केला होता, घेऊन येतील 10-15 लिटर आज पण. आज आपला हा पण माळा तो पण माळा होऊन जाईल. तर तोपर्यंत येत आहे, तोपर्यंत वेट करू आपण. काहीतरी करत बसू इथं नाही. नंतर डिझेल आल्यानंतर टाकू आणि आपलं काम चालू होऊन जाईल. हाच मोठा प्रॉब्लेम होता, बाकी काही नाही. एकदा डायरेक्ट टाकी फुल करून आणायची. पण ठीक आहे, 10-10, 15-15 लिटर टाकून काम चालून जायचं. आता जोपर्यंत बापा डिझेल घेऊन येत आहे तोपर्यंत ताळ्यावर जो आपण थोडंफार तुम्हाला तळ दाखवतो. आपला ट्रॅक्टर उभाच आहे मध्यभागी. बरं की तू पुढं पण डाळा ना, पंप दिला तरी जाणार नाही. बरं की वावरात उभा आहे ना. ठीक आहे, चला तुम्हाला आता काम दाखवतो. मी ताळ्याचं काम चालू केलं आहे, कागद टाकायचं. तुम्हाला मागाशी म्हणलो 4-5 वर्ष झाले तेव्हाच तळ बनवले, पण त्याचा कागद टाकायचा मुहूर्त यावर्षी निघाला. ठीक आहे, आता हे बघा, आपण ना सगळं रेडीमेड मटेरियल आणले. हे पोल पण रेडीमेड आणले, जाळी पण रेडीमेड आणले. फक्त बसवण्याला काय करायचं आहे, फक्त इथं पोल रावायचा सिमेंटमध्ये आणि फक्त हे ज्या काड्या आहे ना, हे फक्त हुकानी फिट करून घ्यायचं ही जाळी. बस एवढंच काम आहे. बाकी सगळं आपण आयतं आणलं होतं. सगळ्यात मोठी गोष्ट तरी पहिल्यांदा मी त्याला हे बसवायला लावणार परत एकदा. हे बघा ना, हे कुठं आहे, त्याचं अटकवायची कडी, ही कडी कुठे गेली. आमचे कारीगर असे काम करीत आहे ना, पण होत राहते खालीवर. ठीक आहे, बघून घेऊ आपण. हे बघा, चारही बाजूने आपण तार कंपाऊंड करून घेतलं आहे आणि जे साफ करणार आहेत त्यांनी गोण्या भरून ठेवले आहे. म्हणजे कागद टाकला की लगेच त्याच्यावर गोण्या टाकायला. आता हे सगळं खाली ते दगडं बिगडे ना, ते गोळा करून ठेवले. त्या गोण्या ते काढून घेतील वरती आल्यावर. तर असं आहे. चला मी चारीकडून तुम्हाला तेवढं दाखवतो थोडं थोडं कसं काम आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मोठा पावसाच्या आधीवर आपल्याला हे कागद टाकून घ्यायला लागणार आहे. यावर की बघा, वगळ आहे ना, हे जो मागचा पाऊस झाला ना त्याच्यामुळं वगळ पडले. हे अजून वाढतील वगळ जेव्हा मोठा पाऊस आहे. त्याच्यामुळं घेऊ आपण लवकरात लवकर कागद टाकून. ज्या दिवशी येणार कागद त्या दिवशीच आपण टाकून घेणार. बाकी ह्या साईडने पण आपण तार कंपाऊंड केलं आहे. 4-5 वर्ष जेव्हा तळ पडून राहतं, कागद नाही टाकेल ना, तर तळ्याची अवस्था आहे बघा अशी होती. हे बघा, हे कोणीतरी कुत्रं आहे का काय एवढं मोठं भुयार केलं आहे की ते बुजवायला सुद्धा 10-15 पाट्या लागणार आहे आपल्याला. ते बुजवायलाच लागणार आहे आता. हे बघा पूर्ण व्ह्यू. आपलं हे वावर पण व्हायचं, थोडंसं 2-3च गटके राहिले होते. त्याच्यात आपला ट्रॅक्टर बंद पडला आहे डिझेलमुळं. बाकी फक्त ती पट्टी आणि ती पट्टीच राहिली या माळ्यामध्ये. बाकी आपलं बऱ्यापैकी झालं आहे. तर आता डिझेल आल्यावर तेवढं उरकून घेऊ. आपल्या पण तळ्याचं काम चालूच आहे. कोणाला कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल त्याला पण एखाद्याला तळ्याचं काम करायचं व कागद टाकायचं काम करायचं आहे, कागदावाल्याचं किंवा तार कंपाऊंडवाल्याचं किंवा सॉफ्ट करण्यावाल्याचं, तर मेसेज करा. म्हणजे मी तुम्हाला नंबर टाकून देतो. नाही का, आपल्याला पण चांगले माणसं भेटले बऱ्यापैकी. थोडंफार किरकोळ आणि इकडे तिकडे होतच आहे. तर तुम्हाला पण नंबर देऊन टाकेल मी. तुम्ही पण तुम्हाला काम करायचं असेल तर करून घ्या. 4-5 वर्ष झालं तेव्हा या तळ्यामध्ये उतरलो होतो. आता डायरेक्ट 4-5 वर्षांनंतर मी आता उतरू राहिले.
या तळ्याचं असं वैशिष्ट्य आहे की समजा आता आपली जी लेवल आहे जमिनीची त्या लेवलपासून तर 10 फूट खोल हे तळे. का बरं की आपण ह्या तळ्यातून भरपूर सारे 60-70 डंपर आपण घरामागं टाकेल आपल्या तिथं वावर काढले. त्याच्यामुळे हे तळं भरपूर खोल झालं. हे बघा मधून व्ह्यू त्याचा एकदम वरून जर बघितलं ना तर खाली उभा राहणारा माणूस हे मुंगीसारखा दिसतो डायरेक्ट, नाही का. भरपूर त्याचं खोल आहे कारण की भरपूर सारी अशी माती आपण याच्यातून वाहून नेली दुसरी वावर काढले म्हणून. ठीक आहे, प्रगती होऊ राहिली. 4-5 वर्षांना तर सही पण तळ्यामध्ये कागद पडून राहिला. हाच कागद जर मागच्या वर्षी पडला असता तर आपलं तळ एवढं भरेल असतं, आपल्याला कोणाच्या पाण्याची सुद्धा गरज नसती. नाही त्यावर की पाऊस पण यावर्षी कमी आहे, तुम्हाला माहीतच असेल. शेतकऱ्याचं मारणच आहे. एक तर व्यापारी मारण करीत नाही तर मग पाऊस मारण करीतो, पण कोणतरी मारण करीतच आहे शेतकऱ्याचं. पण ठीक आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं नाही वगळ किती मोठे वगळ पडून राहिले. म्हणजे जेवढी वर माती टाकली होती ना आपण तेवढीच सगळी खाली येऊ राहिली. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला तळ्याचा कागद टाकायलाच लागणार आहे. त्याला पण आता अजून त्याच्या कागद नाही आला, त्याच्यामुळं तो बी एक वेंटर आहे नाही का, तो येऊन टाकून जाईल. पण त्याच्याकडेच कागद नाही आला म्हणून. ठीक आहे, चला हळूहळू काम होऊ राहिले. यावर्षी तर यावर्षी पण तळ्यात कागद पडू राहिला, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी तळ्यात पोहायला या सीझनमध्ये उन्हाळ्याचा. ठीक आहे, एवढं तळ भरलं ना आपलं काही टेन्शन नाही, आपल्याला पाण्याची अजिबात टेन्शन नाही. कोणाकडं जायचं बी नाही, टँकर घेऊन पाणी मागायचं बी नाही. हे तर लोकले व्याकरण झाले आजकाल. आपण या तळ्यात कागद टाकल्यानंतर आपण असं नाही की मोकळं सोडून जाणार, पण इथं कुठंतरी CCTV बसवायचं आपण त्याला. अरे लोक एवढं व्याकर झाले ना की देखत नाही डायरेक्ट. कधी येऊन बिऊन तळ्याचं कागद बिगद काय नाही, भरपूर लोकांचं झालं. त्याच्यामुळं एवढं पाणी भरायचं म्हणजे सोपं नाही. ते तळ भरायला टाईम लागणार आहे 2-4 दिवस. जर 3-3 मोटरी चालू असल्या तर, नाही तर असं तर महिना लागतो काय कायचं तळ भरण्यासाठी. ठीक आहे, चला जाऊया आपण वर. थोडं वेट करू पप्पाचा. पप्पा आल्यानंतर डिझेल टाकू आणि आपापलं काम चालून देऊ. जर खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर फॉलो तरी करा, शेअर करा, नाही का. कोणतरी एवढं वेगळं काहीतरी करून व्हिडिओ काढून राहिला त्याला सपोर्ट करा. तुमची मर्जी, मी काय असं बळजबरी फोर्स करत नाही कोणाला. ज्याला आवडता व्हिडिओ तो फॉलो करतोच आहे, लाईक करतोच आहे, शेअर करतोच आहे. ठीक आहे, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करा नाही का. आता प्रत्येकजण डिग्री घेतच आहे हातात, प्रत्येकजण जॉब करीतच आहे. त्याच्यापेक्षा थोडंफार वेगळा काहीतरी प्रयत्न करा. झालं तर होणारच आहे, नाही झालं तर तसं पण काही फरक पडतच नाही. त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. तेच जायचं जॉबला सकाळी संध्याकाळी 5 वाजता यायचं, सकाळी 9ला जायचं, संध्याकाळी 5ला यायचं. त्याच्यापेक्षा थोडं वेगळं जर करायचा प्रयत्न केला ना, बिझनेस असो नाही तर काहीतरी वेगळं असो, तर त्याच्यात सक्सेस भेटली तर चांगलंच आहे. सोन्यापेक्षा पिवळं. नाही भेटली तर तसं पण चालूच आहे तुमचं आयुष्य. नाही आयुष्यात तसं बी तुमच्या काय चालू आहे वेगळं. त्याच्यामुळं वेगळाच प्रयत्न करा. आता मी पण काहीतरी प्रयत्न करून राहिलो वेगळा. नाही हाच नाही व्हिडिओ काढायचाच नाही तर वेगळं पण काहीतरी करणारच आहे. पण ठीक आहे, आवड आहे. असं नाही की ब्लॉगरलाही झाले त्याच्यामुळे तू पण ब्लॉगिंग चालू केली, असं नाही. ब्लॉगिंग ही माझी पहिल्यापासून आवड होती, त्याच्यामुळे मी चालू केलं आहे. आणि घरच्याचा पण सपोर्ट आहे, मित्रांचा पण सपोर्ट आहे. कारण की मला असं कोणीच नाही म्हणलं की काय तू ब्लॉगिंग काढतोय. घरचे पण म्हणले काय तू व्हिडिओ काढू राहिला, असं नाही. सपोर्ट आहे त्याच्यामुळं मी काढू राहिलो. आणि मध्ये मध्ये पेपरमुळे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ नाही आले, नाही तर आपले भरपूर सारे व्हिडिओ आले असते. पण ठीक आहे, असो. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी काढून टाकणारच आहे. सोपं नाही हो. तुम्ही पण ना असं जा, आता समजा कुठेतरी एक कोणतरी मित्र असं, मित्राच्या समोर सुद्धा वर असा कॅमेरा करा आणि म्हणा वेलकम टू माय ब्लॉग. होती काही हिंमत नाही होणार, प्रत्येकाची हिंमत नाही होणार, प्रत्येकाचं काम नाही ते. किरकोळ लोकच आहे की ती डेअरिंग करू शकतात. तुमच्यामध्ये डेअरिंग असेल तर तुम्ही करून बघा. तर तुम्हाला वाटत असेल ब्लॉगिंग इझी आहे तर, नाही तर तुमच्या जिंदगीमध्ये जर चांगली चालूच असेल तर चालून द्या, काही विषय नाही. पण फॉलो करा, शेअर करा व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, नाही का. मी परत तेच सांगू, फोर्स नाही. आवडत आपला व्हिडिओ जर आवडत असेल तरच, नाही तर असं नाही की मित्र आहे आणि करायला लावतो म्हणून. असं आवडत असेल तरच, बाकी काय चाललं नाही, आपलं हळूहळू चालू आहे. काय विषय नाही. करिअर नसलं ब्लॉगिंगमध्ये तरी पण काय विषय नाही, आपलं दुसरंच चालूच आहे. साईड बाय साईड चालूच आहे. शिक्षण पण चालू आहे, हे काहीतरी वेगळं आहे ते पण चालू आहे. नाही तर आपल्याकडे शेती पण कमी नाही. म्हणजे
तिसरा भर राहतो. पण असं नाही, आजकालचं शेती कोणी करीतच नाही तुम्हाला सांगतो. फार तळं हिंडून आलो तरी पप्पा ना डिझेल आणायला गेले का डिझेल बनवायला गेले काय माहिती. चला आता आपण ट्रॅक्टर आपापला बसू, वेट करू. कॉल केला होता म्हणते आली गावापर्यंत, ठीक आहे. तर अजून थोडा टाईम वेट. आता डिझेल आणून ठेवलं आहे, आता डिझेल टाकून घेऊ आता हळूहळू. आता मस्तपैकी डिझेल टाकून झाले. आता आपला ट्रॅक्टर ढळू आणि एवढं काढून घेऊ. चला आता आपण एवढे वावरं केले, एक शेवटची पट्टी राहिली होती. पण पप्पा म्हणले की मी फणीत होतो जाय जेवायला, तर आता घरी जाऊ जेवून येऊ, तोपर्यंत पप्पा फणीत. चला जाऊया आता आपण घरी. तर आता आपण घरी आलो होतो आणि आता जेवण वगैरे झाले. पप्पाला कॉल केला होता, पप्पा म्हणले आता मी तेवढा मला फणफडी मारतो पूर्ण मग येतो घरी. तर आता धीरज पण आला आपला मस्तपैकी. आता आमचा क्रिकेटचा टाईम झाला आहे, तर आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे. शिरवळ पण झालं आहे मस्तपैकी. पावसाचं वातावरण होतं पण आता काय पाऊस नाही म्हणजे आला नाही, त्याच्यामुळे आता आम्ही क्रिकेट खेळणार. तर आजचा आपला व्हिडिओ आपण इथंच थांबतो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो.